तुमच्यामुळे ज्या लोकांनी भावना आत्याचा जीव घेतला त्यांची नजर मयुरीवर पडली. काल तिने तिच्या खूप जवळच्या माणसाला गमावलं. कुठे ना कुठे त्याला तुम्हीही कारणीभूत आहात. मी तुमच्याशी इतकं शांततेत बोलतोय त्याचा गैरसमज करून घेऊ नका. आता तुम्ही येऊ शकता. तुला असं म्हणायचंय की भावनाचा खून झाला होता? कसं म्हणजे? कुणी मारलं तिला? नाही, प्लीज मला सांग ना तिच्यासोबत काय घडलं प्लीज. अभि खिडकीजवळ उभ्या असलेल्या अनयजवळ जात बोलतो. ते तुम्हाला न समजलेलंच बरं. मयुरी तुमची कुणीच नाही हे एकच लक्षात ठेवा. आता या तुम्ही. एवढेच बोलून अनय तिथून निघून गेला. अभि अगदीच हतबल होऊन जाणाऱ्या अनयकडे पाहत होता. माझ्या मनाच्या वेदना तुला नाही समजणार अनय, कारण तू जिच्यावर प्रेम करतोस ती तुझ्या जवळ आहे. त्यासाठी तुला तुझी प्रिय व्यक्ती गमवावी लागेल. पण मी देवाकडे प्रार्थना करेल की तो दिवस तुझ्या आयुष्यात कधीच नको यायला. स्वतःशीच बोलत अभि तो उभा असलेल्या खिडकीबाहेर पाहतो. अजूनही मयुरी तिथेच बसलेली होती आणि आयुष तिच्याशी बोलत होता. माझी मुलगी मयुरी, तरीच मला तुला पाहिल्यावर साधनाची आठवण यायची, कारण तू भावनाची मुलगी आहेस. या क्षणी मला काहीच समजत नाहीये. तू माझी मुलगी आहे म्हणून आनंदी व्हावं की इतकी वर्ष भावनाने माझ्यामुळे ज्या कष्टात काढली असतील त्या आठवून दुःखी. नियतीने खेळलेला हा खेळ खूप विचित्र आहे. माझी खूप इच्छा होती की मला आणि साधनाला एक खूपच गोड, अगदी तुझ्यासारखी मुलगी व्हावी. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला तसं वाटलं की जर मला मुलगी झाली असती तर ती अगदीच तुझ्यासारखी असली असती. म्हणूनच अनय कितीही नाही म्हणाला तरी मी तुला भेटायला यायचो. पण आज अनय जे म्हणाला त्यावरून माझं तुझ्या आयुष्यात येणं हे तुझ्यासाठी घातकच ठरलं. नाही, मला शोध घ्यावाच लागेल की तेव्हा नक्की काय घडलं. मी काहीही करून तुला नक्कीच सुरक्षित ठेवेल. त्यासाठी हवं ते करायला मी तयार आहे. स्वतःशीच विचार करत अभि तिथून निघून गेला. इकडे वेदा काहीशा आश्चर्याने समोर तिच्या कपाळावर गण ठेवलेल्या अभिराजकडे पाहत होती, जो तिला मयुरीसोबत नक्की काय घडलं याबद्दल विचारत होता. त्याला मयुरीच्या भूतकाळाबद्दल अगदी खडानखडा माहिती हवी होती, जी त्याला अनय नंतर फक्त वेदाच देऊ शकत होती. तुला खरंच जाणून घ्यायचंय दादा की त्या दोघींसोबत नक्की काय घडलेलं? बघ, पस्तावशील की का तू मला हे विचारायला आला, कारण तिचा भूतकाळ खूप वाईट आहे, खूपच वाईट. वेदा अभिला मयुरीचा भूतकाळ जाणून घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत बोलते, कारण तिला माहीत होतं की मयुरीबद्दल सगळं काही समजल्यावर तो इतका आत्मग्लानीने भरून जाईल की त्याला सावरून परत पूर्वपदावर आणणं खूपच जास्त अवघड होईल. मला जाणून घ्यायचंय, मग त्याचे माझ्यावर कितीही वाईट परिणाम झाले तरी चालेल. अभिही तितक्याच आत्मविश्वासाने बोलतो. ठीक आहे मग, म्हणत वेदा त्याला सांगायला सुरुवात करते. इकडे देसाई मेन्शनमध्ये अनयने त्याच्या गळ्यातला पेन ड्राईव्ह पूर्ण चेक केला होता, ज्यात त्याला काही पुरावे तर मिळाले, पण ते सगळे 22 वर्षांपूर्वीच्या कुठल्या तरी कंपनीत झालेल्या घोटाळ्याचे होते, ज्या कंपनीबद्दल अनयला काहीच माहिती नव्हतं. आता त्याला मयुरीच्या गळ्यातील पेन ड्राईव्हची गरज होती, त्याशिवाय तो दद्दूशी या सगळ्याबद्दल काहीच बोलू शकत नव्हता. आणि मयुरीच्या गळ्यातील पेन ड्राईव्ह घ्यायचा म्हणजे तिला अर्थातच सगळं सांगावं लागणार होतं, ज्यासाठी अनयला त्याच्या मनाची तयारी करावी लागणार होती. अनयने ठरवलं होतं की आता काहीही करून मयुरीला तिच्या जन्माच्या आधीचा म्हणजे 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ सांगायचा, तिचा आणि भावनाचा त्याच्याशी असलेला संबंध सांगायचा, त्याचं तिच्याशी लग्न करण्याचं कारण सांगायचं. त्याला मान्य होतं की तिला त्याचा त्रास होईल, पण तो तयार होता तिला प्रत्येक परिस्थितीत सावरायला. अनय रामच्या रूम जवळ आला. त्याने रूमचा दरवाजा नॉक केला. दद्दूने त्याला आत यायला लावले. अनय आत आला तर आत दद्दूसोबत आयुषही होता. दद्दू, मी ठरवलंय की मयुरीला सगळं खरं सांगायचं, साधना आत्या, भावना आत्या, आई बाबा आणि मिस्टर अभिराज जाधवबद्दल. अनय आत आल्या आल्या बोलतो. त्याचं बोलणं ऐकून आयुष समाधानाने हसतो, तर दद्दूही आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात.
पण अनय त्या दोघांकडेही दुर्लक्ष करत पुढे बोलतो. हो दद्दू, लिओसोबत जे झालं ते पाहून ती खूप जास्त बिथरून गेली. मला तिला या सगळ्यातून सावरायचंय, पण त्याआधी तिला हे सगळं समजायला हवं असं मला वाटतं. तुझा निर्णय योग्यच आहे अनय. तू सांग तिला सगळा भूतकाळ. तिलाही हक्क आहे तो जाणून घेण्याचा, आणि मला खात्री आहे की ती नक्कीच समजून घेईल आपल्याला. आणि आता जेव्हा तू अभिला सत्य सांगितलंय तेव्हा तिलाही सत्य समजायलाच हवं. दद्दूही त्याला दुजोरा देत बोलता. दद्दू इज ऑलवेज राईट ब्रो. आयुषी अनयच्या खांद्यावर हात टाकत नाटकी स्वरात बोलतो. ते मलाही माहीत आहे. अनयही त्याचा हात झटकत बोलतो. येतो मी दद्दू. अनय आला तसं लगेच निघून गेला. मयुरी रूममध्ये एकटीच रडत बसलेली होती. कुठे ना कुठे लिओच्या जाण्यासाठी ती स्वतःला जबाबदार मानत होती. जर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष नसतं केलं तर आज तो तिच्यासोबत असता, असंच तिला वाटत होतं, आणि त्याचाच ती स्वतःला त्रास करून घेत होती. तोच रूमचा दरवाजा वाजला. आता तिलाही माहीत होतं की अनयशिवाय दुसरं कोणी या रूममध्ये येत नाही. तिने पटकन तिचा चेहरा तिच्या स्कार्फने पुसला आणि रूमचा दरवाजा उघडला. समोर खरंच अनयच उभा होता. तिनेही त्याला ती रडली हे समजू नये म्हणून चेहरा खाली केला होता. ती दरवाजा उघडून पटकन तिथून बाजूला झाली आणि गॅलरीत येऊन थांबली. तिच्या पाठोपाठ अनयही तिथे आला. मयुरी, त्याने त्याला पाठमोरी उभ्या असलेल्या तिला अगदी सौम्य स्वरात आवाज दिला. आज त्याच्या आवाजात तिला प्रेमापेक्षा जास्त तिच्याबद्दल काळजी जाणवत होती. पुन्हा एकदा तिचं मन भरून आलं. तिला रडावंसं वाटलं, पण तिला अनयसमोर रडायचं नव्हतं. म्हणून ती तशीच उभी राहत स्वतःला शांत करू लागली. अनयलाही तिची अवस्था समजत होती. ती त्याच्यापासून लपते हेही कळत होतं. त्याने परत तिला आवाज दिला नाही. बस तिच्या अजून थोडं जवळ जाऊन उभा राहिला. त्याने तिच्या दोन्ही तळ हातांवर त्याचे हात ठेवले आणि त्यांची मूठ करून त्या त्याच्या हाताच्या मुठीत बंदिस्त केल्या. त्याच्या तशा करण्याने नकळत मयुरीच्या सगळ्या भावना एका ठिकाणी केंद्रित झाल्या आणि तिला आलेला तिच्या रडण्याचा भार ओसरला. नकळत मनावरचं दडपण कमी झालं. तिच्या हाताच्या मुठी सेल झाल्या हे अनयलाही जाणवलं. तसं त्याने तिचे हात सोडून दिले. तो तिच्यापासून दूर झाला आणि आत रूममध्ये जायला लागला. त्याला वाटलेलं की ती अजून थोडा वेळ एकटी राहिली तर कदाचित पूर्ण नॉर्मल होईल. पण अनयच्या जवळ येण्याने, तिचा हात हातात घेण्याने नकळत जी शांती तिच्या मनाला मिळालेली ती त्याच्या दूर जाण्याने परत कुठेतरी हरवल्यासारखी तिला वाटली. ती तशीच मागे फिरली आणि तिने मागूनच त्याला मिठी मारली. प्लीज काही वेळ असाच राहा आणि काहीच नको बोलूस प्लीज. अनय काही बोलण्याआधीच मयुरी त्याला बोलते आणि तशीच काही वेळ पुन्हा ती शांतता अनुभवायला लागते. थोडा वेळ तसाच गेल्यावर अनय तिला परत आवाज देतो. मयुरी, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुझी हरकत नसेल तर. खूप महत्त्वाचं आहे, तिचं त्याला प्रतिप्रश्न करते. तिला सध्या तरी त्यांच्यात कसलाच डिस्टर्बन्स नको होता. ती तिची मिठी त्याच्या भोवती अजून घट्ट करते. खूप महत्त्वाचं, तो तसाच उभा राहत बोलतो. ठीक आहे, सांग तू, मी ऐकते. तीही तशीच उभी राहत बोलते. आज मला तुला मी तुझ्याशी लग्न का केलं याचं कारण सांगायचंय. तोही तिच्या हातावर त्याचे हात ठेवत आणि तिच्या स्पर्शातून स्वतःसाठी हिंमत जमवत बोलतो. नाही, गरज नसेल तर नको सांगूस. मला नाही जाणून घ्यायचंय कारण. त्यात जर असं काही असेल ज्याने तूही माझ्यापासून दुरावणार असशील तर नकोय मला ते सत्य. प्लीज. मयुरी त्याच्यापासून बाजूला होत बोलते, पण अनय ती दूर जाण्याआधीच तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. मयुरी, हे सत्य आपण एकमेकांपासून दूर जाण्याचं कारण आहे की नाही ते तुला ठरवायचंय. कारण तू ठरवलंच तरी मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी फक्त तुला सत्य सांगणार आहे. अनय तिच्या नजरेला नजर देत बोलतो. तसं मयुरीही गोंधळून त्याच्याकडे पाहते. तुझी आई मीच भावना या माझ्या आत्या होत्या. भावना आत्या आणि माझ्या वडिलांची बहीण. याच कारणामुळे मी तुझ्याशी लग्न केलं. अनय तिच्या नजरेत एकटक पाहत बोलतो. त्याचं ऐकून मयुरी शॉक लागल्यासारखं त्याच्यापासून दूर होते तर अनय एका अनामिक भीतीने डोळे मिटून घेतो.
पुन्हा एकदा त्याचंच मन त्याला विचारतं की आता जे तो करतोय ते बरोबर तर आहे ना. या सगळ्यामुळे भूतकाळात घडलेल्या काही वाईट घटनांमुळे तो मयुरीला गमावणार तर नाही ना. त्याने मयुरीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव स्पष्ट दिसत होते. पण आता काहीही झालं तरी त्याला माघार घ्यायची नव्हती. काय झालं मयुरी, तू अशी लगेच माझ्यापासून दूर का गेलीस? अनय पुन्हा तिला जवळ घेत बोलतो. अनय, तू माझी मस्करी करतोय का? हे पहा, तसं असेल ना तर ही मस्करी खूप वाईट आहे, खूप वाईट. प्लीज, मी सध्या तरी कुठल्याच मूडमध्ये नाही आहे. ती पुन्हा त्याच्यापासून दूर होत रागाने बोलते. ठीक आहे, सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार. चुकलं माझं, सॉरी, प्लीज मला माफ कर. तो तिच्यासमोर दोन्ही कान पकडून उभा राहत बोलतो. तो तिची ती रिॲक्शन बघून जरासा घाबरला होता. पण आज त्याने तिला सत्य सांगायचंय हे ठरवलं होतं हे नक्की. माफी मागायची गरज नाहीये. मी बस थोडीशी घाबरले होते. ती त्याने कान पकडलेले दोन्ही हात खाली घेत बोलते. आणि ते का म्हणून? तो जवळ आलेल्या तिच्या कमरेला त्याच्या हातांचा विळखा घालत समोरून तिच्या खांद्यावर त्याची हनवटी टेकवत तिच्या कानात बोलतो. मी तुला सांगितलं ना आईसोबत काय झालेलं ते. ती लोक जी कोणी होती ती आईच्या ओळखीची होती. ती आईला, तिच्या बहिणीला आणि अजून तिच्या बाकी फॅमिली मेंबर्सना ओळखत होती. त्यांना समजलं असतं की तुझं आणि आईचं काहीतरी नातं आहे. अनय, जर ती आईला मारू शकतात तर त्यांना हवी ती गोष्ट नाही मिळाली तर त्यांनी तुला पण काही केलं असतं. मी वेदा आंटीमुळे वाचले, पण मी तुला सकाळी सांगितलंय की मला आता तुझ्यापासून दूर जाणं नाही सहन होणार. मला तुझी काळजी वाटली रे. जर त्यांनी तुलाही काही केलं तर? मला भीती वाटते. मला पूर्ण खात्री आहे की लिओसोबत जे घडलंय त्याचा कुठे ना कुठे आईशी, तिच्या भूतकाळाशी संबंध आहे. त्यामुळे माझी आता अशी इच्छा नाही आहे की मला आईच्या फास्टशी संबंधित कुणीही मिळावं आणि ती व्यक्ती तिच्या जीवानीशी जावी. मला ते काही नाही करणार, कारण मी तो दुवा आहे जो त्यांना आईपासून हव्या असलेल्या पुराव्यांजवळ नेते. पण इतरांचं तसं नाही. मयुरी तशीच उभी राहत त्याचा एक हात हातात घेत त्याला बोलते. तिच्या बोलण्यातून, तिच्या स्पर्शातून त्याला तिचं प्रेम, तिची काळजी, तिला वाटणारी भीती सगळं जाणवत होतं. मयुरी, मी आज तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. मला तुला सगळं सांगायचंय. माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल, मी कोण आहे, तुलाच मी का निवडलं, अगदी सगळंच. पण त्याआधी मला तुला अजूनही काही तरी सांगायचंय. बस माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत माझं बोलून होत नाही तोपर्यंत तू मध्ये काहीच बोलणार नाही, प्लीज. मला सगळं समजतंय की तुला माझी खूप जास्त काळजी वाटते, पण सत्य जाणून घेणं तुझ्यासाठी गरजेचं आहे. सोबतच तो तुझा हक्कही आहे, जो इतके दिवस मी तुझ्यापासून हिरावून घेतला होता, पण आता नाही. अनय, तिने त्याचा हात धरलेल्या हातावर थोपटत बोलतो, जेणेकरून तिच्या मनातील भीती कमी होईल आणि तिला त्याच्यावर विश्वास बसेल. हरकत नाही, तू बोल, मी ऐकते. मयुरी त्याच्यापासून थोडी लांब होत बोलते. अनय तिला खांद्याला धरून आत रूममध्ये घेऊन आला. त्याने तिला तिथल्याच एका सिंगल सोफ्यावर बसवलं. आपण मात्र तिच्याच समोर खाली जमिनीवर बसला. त्याने पुन्हा तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि डोळे मिटून घेतले. जणू त्याला भीती होती की त्याने डोळे उघडल्यावर मयुरी नाहीशीच होईल. मयुरी त्याच्याकडे, त्याच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून पाहत होती. त्याला वाटणारी भीती त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला जाणवत होती, कळत होती. त्याने डोळे मिटून घेतले तसं त्याला दिलासा देण्यासाठी, म्हणून त्याने तिच्या पकडलेल्या हातावर तिची स्वतःची पकड घट्ट केली. तसं अनय हळूच हसला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. तुला माहीत आहेस की दद्दूचं पूर्ण नाव राम विजय देसाई. त्यांच्या स्वतःच्या काळातील एक नावाजलेले व्यापारी किंवा बिझनेसमन. जगासाठी त्यांना एकच मुलगा होता, विशाल देसाई. पण एक खरं नव्हतं, त्यांना अजून 2 मुली होत्या. या मुली म्हणजे त्यांचा स्वर्गवासी मित्र गणेश आणि त्यांची पत्नी मीरा राऊत यांच्या जुळ्या मुली. एक काही मिनिटांनी मोठी, जिचं नाव भावना होतं, तर एक तिच्यापेक्षा काही मिनिटांनी लहान, तिचं नाव साधना. या दोघी 5 वर्षांच्या असताना गणेश आणि त्यांच्या पत्नी मीरा यांचं एका अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांची सगळी जबाबदारी ही दद्दूनीच घेतली.
त्यांच्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी, जे की या दोघींपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते. दद्दू त्यांचे आई आणि वडील दोन्हीही झाले होते. त्यांची प्रत्येक जबाबदारी दद्दूने पार पाडली. काही वर्षे त्यांची अशी सुखात गेली. बाबांच्या आयुष्यात माझी आई गीता आली आणि त्यांनी दोघांनी लग्नही केलं. गीताची आठवण येताच अनयचे डोळे भरून आले. हे पाहून मयुरीने नकळत त्याच्या डोक्यावर स्वतःचं डोकं टेकवलं, त्याला धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी. सगळेच खूप खुश होते, पण म्हणतात ना, दिवसानंतर रात्र आणि सुखानंतर दुःख हे ठरलेलं असतं, तसंच काहीसं त्यांच्याही आयुष्यात झालं. त्यांच्या आयुष्यात नको त्या माणसाचा प्रवेश झाला आणि सगळंच अंधकाराच्या गर्तेत सापडलं. इतकं बोलून अनय गप्प बसला. त्याचा ऊर भरून आलेला त्याच्या आईबाबांच्या आठवणीने. आणि त्याच्यासाठी मयुरीच ही एक अशी व्यक्ती होती जिच्यासमोर तो मनसोक्त रडू शकत होता. त्याने तसंच मयुरीला मिठी मारली आणि रडायला लागला. तिनेही त्याला रडू दिलं. त्याचा त्रास, दुःख ती समजू शकत होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.